नमस्कार, मी राजू फडतरे शोध संस्कृतीचा या आपल्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आज आपण छत्रपती शिवरायांच्या एका अखंड प्रेरणा स्त्रोताच्या आश्रयाला आलेलो आहोत। पुण्यामध्ये शाहिस्ते खानानं घातलेला वेढा, त्या वेढाला अचूकपणे शिवाजी महाराजांनी भेदून शाहिस्ते खानाची बोटं तोडली आणि त्या आणीबाणीच्या प्रसंगामध्ये जर कुणी आश्रय दिला असेल आपल्या स्वराज्याला तर तो आपण समोर पाहत असलेल्या सिंहगडाने। आपण समोर पाहताय हा सिंहगड आणि अगदीच सिंहगडाच्या पायथ्याशी आज आमचा मुक्काम आहे। सिंहगड विषयी सांगायचं म्हटलं तर तानाजी मालुसरे सारख्या नरवीराची आठवण आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही। खरं तर आपल्याला शिवाजी महाराजांच्या चारित्र्याबद्दल एक सिरीजच बनवायची होती, परंतु सिंहगडाच्या पायथ्याला आल्यावर विशेष असं थोडंसं बोलावंसं वाटलं, म्हणून आजचा हा विशेष व्हिडिओ। तर 3 वर्ष पुण्यामध्ये तळ ठोकून असलेला शाहिस्ते खानाने पुण्याच्या लाल महालामध्ये 3 वर्ष तळ ठोकला। स्वराज्यावरचं ते अतिशय भीषण संकट, 1 लाख सैन्य दिमतीला घेऊन पुण्यामध्ये तळ ठोकलेल्या या खानाने स्वराज्याला विविध प्रकारे उपद्रव पोचवला। स्वराज्याची महिला सुरक्षित नव्हत्या, स्वराज्यामध्ये शेतकरी सुरक्षित नव्हता, स्वराज्यामध्ये कुणीही सुरक्षित नव्हतं। शाहिस्ते खानाने खरं तर पुणे सोडलेलं नव्हतं आणि उघड्या मैदानावरती आपल्या महाराजांना माहिती होतं खानाशी आपण मुकाबला करू शकत नाही। अखंड 3 वर्ष अनन्वित असा छळ सहन करून महाराजांनी फार मोठा संयम बाळगला होता, परंतु संयम किती बाळगणार यासाठी सुद्धा मर्यादा असतात। अखेर शाहिस्ते खानावरती छापा टाकण्याची महाराजांनी शिस्तबद्ध योजना बनवली। हे सांगण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे शाहिस्ते खानाची बोटं तोडल्यानंतर महाराजांना जर जवळच्या कुठल्या गडाने आश्रय दिला असेल तर तो सिंहगड। सिंहगडाने महाराजांना त्यावेळेस फार मोठा आश्रय दिला। लाल महालामध्ये महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटं छाटली आणि महाराज सही सलामत निसटले। कात्रजच्या दिशेने महाराजांची घोडदौड चालू झाली। कात्रजच्या घाटामध्ये महाराजांनी बैलांच्या शिंगाला पलोते बांधून बैल सोडली आणि मुघल सैन्याची दिशाभूल केली आणि त्याच वेळी महाराज सिंहगडच्या दिशेने रवाना झाले। दुसऱ्या दिवशी सिंहगडावरती मुघल सैन्य आक्रमण करण्यासाठी आले। मुघलांना माहिती होतं महाराजांनी छापा टाकलाय म्हटल्यानंतर बाजूला असलेल्या निकटवर्ती गडाशीच महाराजांनी आश्रय साधला असणार आहे आणि महाराजांनी सुद्धा तसंच केलेलं होतं। दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस मोगल सैन्य सिंहगडावरती आक्रमण करण्यासाठी आले त्यावेळेस सिंहगडावरचं चित्र अचंबित करून सोडणारं होतं। सिंहगडावरती भगवं निशाण उतरवलं गेलेलं होतं। गडाचे दरवाजे सताड उघडे होते। मुघल सैन्य गडाच्या तोंडाशी येऊन ठेपलेलं होतं। मुघल सैन्याला नेमका अंदाज येत नव्हता हे चाललंय तरी काय। महाराजांच्या बुद्धी कौशल्याची ही एक परिसीमा, महाराजांचं बुद्धी चातुर्य काय ते या प्रसंगातून आपल्याला दिसून येतं आणि या सिंहगडाने महाराजांना त्यावेळेस दिलेला आश्रय याचंही महत्व आपल्याला या ठिकाणी समजून येतं। गडावरती कोण आहे की नाही याची शंका त्या मुघल सैन्याला होती। मुघल सैन्य गडाच्या समोर ठाकलेलं होतं, दरवाजे सताड उघडे होते, निशाण उतरवलेलं होतं। कदाचित भीतीपोटी महाराज पळून गेले असा मुघल सैन्याचा अंदाज झाला आणि तोच नेमका अंदाज फसला। गडाच्या तोंडावरती सैन्य आलं आणि मराठ्यांनी अचानक तोफा डागायला सुरुवात केली आणि मोगलांच्या सैन्याची दानादान उडवून दिली।
पहिल्या दिवशीचा छापा, दुसऱ्या दिवशी मोगल सैन्याची दानादान म्हणजेच 50,000हून अधिक सैन्याला दिलेला शह, हे सर्व शाहिस्तेखानाला तितकंसं पचनी पडणारं नव्हतं. रोजे संपताच, जो हा सगळा प्रसंग घडलेला आहे त्यावेळेस रोजे चालू होते आणि याच दरम्यान महाराजांनी हे सगळं कारस्थान घडवून आणलेलं होतं. शाहिस्तेखानाला अंदाज आला, आता पुण्यामध्ये थांबण्यात फार स्वारस्य नाही किंवा इथं थांबणं म्हणजे आपल्याला आपल्या प्राणावरती येऊ शकतं. आता हे मी थोडक्यात सांगितलं, परंतु शाहिस्तेखानाच्या लाल महालावरती घातलेला छापा हा फार चित्तथरारक आहे आणि आपण विस्तृतपणे वर्णन यापुढे करणार आहोत. पण सध्या आम्ही सिंहगडच्या पायथ्याला आलेलो आहोत म्हणून आम्ही हे छोटंसं विश्लेषण तुम्हाला केलेलं आहे. महाराजांचा गडकोट किल्ला कोणताही असो, त्या ठिकाणी तिथं घडलेल्या घटना यांचा जर आढावा घेतला तर खरंच महाराज आणि आपले स्वराज्य, आपले मावळे यांच्या प्रती नतमस्तक झाल्याशिवाय राहवत नाही. धन्यवाद.